अंबप येथे झालेल्या विषबाधेमुळे तब्बल 20 मेंढ्यांचा मृत्यू झाला असून 40 मेंढ्यांना उपचाराद्वारे वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आलंय। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सतीश सर्जेराव हिरवे यांच्या मेंढ्या गेल्या 2 दिवसांपासून अंबप गावच्या पश्चिमेकडील इंडस्ट्रियल पार्क परिसरात चरत होत्या। बुधवारी संध्याकाळी मेंढ्या शेतात बसवल्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांच्या पोट फुगण्याची लक्षणे दिसू लागली। स्थानिक डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र काही वेळातच 5 मेंढ्यांचा मृत्यू झाला। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेत 40 मेंढ्यांना वाचवले। घटनास्थळी सरपंच दीप्ती माने, उपसरपंच आसिफ मुल्ला, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सारिका हिरवे, अजित माने, तलाठी उमेश माळी यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि मेंढपाळ सतीश हिरवे यांची विचारपूस केली आहे। आज अंबप येथील पशुपालक श्री सतीश सर्जेराव हिरवे यांचा आज सकाळी आमच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दांडगे मॅडम यांना फोन आला आणि अचानक मेंढ्यामध्ये मृत्यू व्हायला लागले अशा पद्धतीची तक्रार होती। त्यामुळे मॅडमनी तात्काळ येऊन या ठिकाणी पाहिले असता त्यांना थोडंसं पॉयझन सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असं लक्षात आल्यानंतर त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना हेरले आणि पशुवैद्यकीय दवाखाना टोक येथील अधिकारी कर्मचारी यांना पाचारण केले आणि सकाळपासून आज आमचं प्राथमिक जे उपचार चालू आहेत ते सर्व उपचार सकाळपासून चालू आहेत। टोटल त्यांचा साळप होता, त्यापैकी आज अखेर आत्तापर्यंत 20 मेंढ्या दगावलेल्या आहेत। मेंढ्यांची प्राथमिक तपासणी करून त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले। पोलीस विभागाला सुद्धा याची कल्पना देण्यात आलेली असून आता पोस्टमॉर्टम करून त्याचे पुढच्या तपासणीकरता जे आवश्यक नमुने आहेत ते सर्व नमुने ताब्यात घेऊन ते आम्ही पुढील कारवाईसाठी सादर करत आहोत। पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण नाईक तसेच डॉक्टर यशदीप कांबळे, डॉक्टर आरती दांडगे, डॉक्टर रजनीकांत अवताडे, डॉक्टर स्वरूप चाळके, डॉक्टर आर्यरत्न कांबळे यांनी मृत मेंढ्यांचे पोस्टमॉर्टम करून नमुने तपासणीसाठी पाठवले। दरम्यान सकाळी मेंढ्यांचा मृत्यू होऊ लागल्यानंतर काही व्यक्तींनी मृत मेंढ्या मटण विक्रीसाठी विकल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकाराची माहिती मिळताच वडगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करून संबंधितांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी दिली आहे। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर जासूद। आज अंबपमध्ये आयकॉन इंडस्ट्रीच्या परिसरामध्ये सतीश हिरवे यांच्या मेंढ्यांचा 20 मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांच्या टोटल 60 मेंढ्या होत्या, त्याच्यातल्या 20 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे। आता प्रथम क्षणी बघताना तरी त्यांना विषबाधा झाली असेल असं अंदाज आहे, तर त्या पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांनी पोस्टमॉर्टमसाठी त्यांचे टेस्टिंगसाठी वगैरे नमुने घेतलेले आहेत। त्याचा रिपोर्ट येईलच। तत्पूर्वी आता तोपर्यंत सर्वच मेंढ्यांना प्राथमिक उपचार चालू केलेले आहेत। सकाळपासून त्यांना इंजेक्शन वगैरे औषधोपचार झालेले आहेत आणि दुसऱ्या मेंढ्या आता तरी सध्या सुस्थितीत आहेत आणि त्याच्यातल्या 20 मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे। त्या पद्धतीनं आता मग रिपोर्ट आल्यानंतर बघू आणि त्याची नोंद पण झालेली आहे त्या पंचनामा वगैरे करून। तर त्यांना परिस्थिती अत्यंत त्यांची गरीब आहे, तर त्याच्यातनं त्या पंचनामा वगैरे रिपोर्ट आल्यानंतर त्याची माहिती घेऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा पद्धतीने आपण तर प्रयत्न करूया।